परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. प्रभूमध्ये तुम्हा सर्वांस शांती असो आणि सर्वांना हॅपी शाबात. यावेळेला परमेश्वर आपल्याला ह्या ठिकाणी घेऊन आला, त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आजपासून प्रत्येक आठवडी, प्रत्येक शाबाती या ठिकाणी ऑनलाईन आपण येऊन बायबलचं मनन आपण करणार आहोत. त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. यावेळेला आपण वचन पाहूया. स्तोत्रसंहितेचा 34वा अध्याय आणि वचन 8 आपण यावेळेला आपण वाचूया. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. यावेळेला आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया आणि वचनाचं मनन आपण करूया. हे देवा परमेश्वरा, प्रेमळ माझे पित्या, आज प्रार्थना करतो येशू ख्रिस्ता, या वचनाद्वारे बोलण्यास माझ्या राजा तुम्हाला सहाय्य कर, मदत कर माझ्या राजा. हो येशू ख्रिस्ता, माझ्या जीवितला स्पर्श कर माझ्या राजा. आज प्रार्थना करतो येशू ख्रिस्ता, माझ्या मुखात तुझी वचनं, तुझे शब्द भर माझ्या राजा. हो येशू ख्रिस्ता, माझ्या मुखाद्वारे येशू ख्रिस्ता प्रत्येक संगती बोल, माझा ताबा तू घे. प्रार्थना येशू तुझ्या प्रिय मी वाक्य म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला पण धन्यवाद देऊया. या ठिकाणी वचन जे आलेले आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. जर आपण त्याचा अनुभव घेतला असेल तर आपल्याला माहिती आहे खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. ज्या वेळेस आपण परमेश्वरकडे जातो, त्याच्या संगती बोलतो, त्याच्या संगती आपण आपला वेळ घालवतो, त्यावेळेस आपल्याला कळायला लागतं, आपल्याला दिसायला लागतं खरोखर परमेश्वर चांगला आहे. ज्यावेळेस आपण त्याची आराधना करतो, स्तुती करतो, त्याच्या संगती आपण बोलतो, आपण प्रार्थना करतो, त्याच्या प्रार्थनेमध्ये आपण वाढतो, त्याच्या विश्वासामध्ये आणि त्याच्या आज्ञेमध्ये आपण ज्यावेळेस वाढतो, खरोखर आपल्याला कळतं माझा देव खरोखर खूप चांगला आहे. ज्यावेळेस मी संकटामध्ये असतो, ज्यावेळेस मी दुःखामध्ये असतो, मी देवाला सांगण्याआधी, देवाला मागण्याआधी देव मला त्या संकटातून बाहेर काढतो, त्या दुःखातून मला बाहेर काढतो, कारण तो चांगला आहे. कारण मी देवाच्या आज्ञेप्रमाणे चाललेलो आहे, देवाच्या वचनाप्रमाणे मी चाललेलो आहे. आणि ज्यावेळेस मी देवासंगती चालत राहतो, ज्यावेळेस मी देवासंगती राहतो, देव माझ्याबरोबर राहतो. जर त्या येशूचा, त्या परमेश्वराचा अनुभव आपल्याला जर घ्यायचा आहे तर आपल्याला बदलावं लागणार आहे. जर इस्रायल लोकांकडे जर आपण गेलो, त्यांच्या जीवनाकडे आपण जर बघितलं, ज्यावेळेस ते मिस्रामधून बाहेर निघाल्यानंतर ते पळत होते आणि पळत असताना ज्यावेळेस ते तांबड्या समुद्राजवळ जाऊन ते पोचले आणि पोचल्यानंतर पुढं समुद्र होता आणि मागं मिस्री लोक होते, त्यावेळेस ते त्या ठिकाणी कुरकुर करायला लागले. ज्या परमेश्वराने त्यांच्यासमोर मोठमोठे चमत्कार केले, ज्या पिढा मिस्री लोकांवर आल्या, त्या पिढा एकही इस्रायल लोकांवर आल्या नाही. ते इस्रायल लोक त्या ठिकाणी विसरून गेले. ज्या परमेश्वराने आम्हाला एवढ्या मोठ्या संकटामधून वाचवलेलं आहे आणि ज्या दुधामधाच्या प्रदेशामध्ये, देशामध्ये आम्हाला घेऊन तो जातोय, आणि आज आम्ही या ठिकाणी येऊन ठेपलेलो आहे, थांबलेलो आहे, आणि मिस्र लोक आमच्यावर हल्ला करणारे, आम्हाला मारणारे. ते इस्रायल लोक विसरून गेले, ज्या संकटामधून त्यांना वाचवलं. एवढे मोठे चमत्कार त्या देवाने, त्या परमेश्वराने त्यांच्यासाठी केले. ते इस्रायल लोक विसरून गेले आणि मोशेकडे जाऊन कुरकुर करायला लागले, अरे मोशे, आम्ही त्या मिस्रमध्ये होतो, तिथं चांगलं होतो, तिथं जर आम्ही मेलो असतो तर आमच्यासाठी चांगलं झालं असतं. आणि हे परमेश्वराने ऐकलं, परमेश्वराच्या कानावर हे गेलं आणि परमेश्वराला राग आला. परमेश्वर मोशेला बोलायला लागला, त्याला सांगायला लागला, ह्या इस्रायल लोकाला एवढ्या संकटामधून मी वाचवलं, एवढ्या अडचणीमधून मी वाचवलं, त्यांना मरणातून बाहेर मी काढलं, आणि इस्रायल लोक माझ्या विरुद्ध कुरकुर करतायत. त्यावेळेस मोशे देवाला क्षमा मागायला लागला आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. प्रार्थना ऐकून त्या ठिकाणी परमेश्वर मोशेला म्हटला, तू काय कर, त्या तांबड्या समुद्रावर काठी उगार. आणि काठी त्यावर उगरली आणि ते समुद्र दुभागला, भिंतीसारखा समुद्र झाला, आणि त्या समुद्रामधून हे इस्रायल लोक त्या समुद्रामधून बाहेर ते पार पडले.
एवढी कुरकुर केलेली असताना त्या इस्रायल लोकांनी, पण परमेश्वराने त्यांना संधी दिली बदलण्याची. खरोखर बघा परमेश्वर किती चांगला आहे. जरी आज आपण पापी आहोत, जरी आज आपण लोभी आहोत, जरी आज आपण खोटं बोलतोय, पण परमेश्वराकडे आपण ज्यावेळेस जातो, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत असतो. आपल्या मागण्या तो मान्य करतो. ज्यावेळेस त्याला विनंती आपण करतो, त्याच्यासाठी आपण बोलतो, तर त्याला विनंती करतो, त्याला सांगतो, अरे देवा, मला या संकटातून बाहेर काढ, या आजारातून, या दुःखातून मला बाहेर काढ. खरोखर परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत असतो. का तर त्याला वाटतं, मी जर ह्या व्यक्तीला या संकटामधून, या दुःखामधून आणि ह्या आजारामधून मी त्याला बाहेर जर काढलं, तर हा व्यक्ती काय होणार आहे? बदलणार आहे, माझ्याकडे येणार आहे. हा माझ्या आज्ञेप्रमाणे, माझ्या वचनाप्रमाणे हा व्यक्ती चालणार आहे. म्हणून या ठिकाणी वचन झालेले बघा परमेश्वर किती चांगला आहे. जर त्याचा अनुभव घ्यायचा आहे, तर त्याच्यासोबत राहणं, त्याच्यासोबत चालणं आपल्याला गरजेचं आहे. जर आपण त्याच्याबरोबर चालत नसलो, फक्त संकटामध्ये आपण त्याच्याकडे येत असलो, फक्त आजारामध्ये आपण त्याच्याकडं विनंती करत असलो, त्याला मागत जर असलो, तर तो आपल्याला संधी देणार आहे. तू बदल प्रत्येक वेळेस आपल्याला संधी देणार आहे. पण एक दिवस तो आपल्याला सोडून देणार आहे का? तो एक दिवस आपली प्रार्थना ऐकणार नाही का? तर आपण त्याच्या वचनाप्रमाणे चालत नाही, आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे चालत नाही. आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे चालण्यासाठी त्याच्यासारखं राहणं, त्याच्यासारखं वागणं आपल्याला गरजेचं आहे. जसा तो आहे तसं आपण राहणं गरजेचं आहे. फक्त संकटामध्ये येऊन देवाला विनंती करणं, देवाकडे प्रार्थना करणं हे देवाला आवडतं. पण आपण जर बदलत नसलो, आपण जर आपलं पाप जर टाकत नसलो, तर तो आपली प्रार्थना ऐकणं सोडून देईल. का? कारण आपण बदलत नाही, त्याच्यासारखं होत नाही, त्यासारखं आपण वागत नाही, त्यासारखं आपण राहत नाही. जसा तो आहे तसं आपल्याला व्हायचं आहे. बायबल सांगतं, जसा मी आहे तसं का हो, तुम्ही तशी तसे तुम्ही वागा. आज विचार आपल्याला करायचा आहे. हे जे वचन सांगतंय, पहा परमेश्वर किती चांगला आहे, याचा अनुभव घेऊन पहा. तो खरोखर खूप चांगला आहे. मग त्याचा अनुभव कुठे येणार आहे? आपल्याला घरात बसून येणार आहे का? टी व्ही बघून त्याचा अनुभव आपल्याला येणार आहे का? मोबाईल बघून त्याचा अनुभव आपल्याला येणार आहे का? नाही. ज्यावेळेस आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे आपण चालणार आहे, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या मागं आपण चालणार आहे, त्यावेळेस त्याचा अनुभव आपल्याला येणार आहे. म्हणून आज आपल्याला विचार करायचा आहे. जसं त्या इस्रायल लोक कुरकुर करत होते, परंतु परमेश्वराने त्या संकटामधून, त्या मरणामधून त्यांना वाचवलं. आज जरी मी पापी, आज मी जरी अपराधी, पण मी आज माझं पाप जर टाकलं, मी जर माझे आज अपराध देवासमोर कबूल जर केले, खरोखर देव त्या पापातून मला क्षमा करणार आहे, त्या अपराधातून देव मला बाहेर काढणार आहे. पण बाहेर काढल्यानंतर आपण कसं वागतो, कसं आपण राहतो, याचा विचार करणं गरजेचं आहे. तो म्हणतो अनुभव घेऊन पहा. जर आज त्या देवाचा, त्या प्रभूचा, त्या परमेश्वराचा जर अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, तर आज आपल्याला आपलं पाप टाकणं गरजेचं आहे. जर आज आपण स्वतःला जर बदलतोय, आज आपण जर आपलं पाप देवासमोर कबूल जर केलं, खरोखर देव आपल्याला क्षमा करणार आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला कळणार आहे. तो किती चांगला आहे हे आपल्याला कळणार आहे. कधी जेव्हा आपण चर्चला आल्यानंतर, त्याच्यासाठी चांगलं वागल्यानंतर, चांगलं राहिल्यानंतर, जसा तो प्रेमळ आहे तसं आपल्याला प्रेमळ व्हायचं आहे.
जसा तो नम्र आहे तसं आपल्याला नम्र व्हायचं आहे. जसा तो दया करणार आहे तसं आपल्याला दया करणार व्हायचं आहे. जसा तो क्षमा करणार आहे तसं आपल्याला क्षमा करणार व्हायचं आहे. जर हे गुण आपल्यामध्ये नसले तर तो येशू ख्रिस्त, तो परमेश्वर कसा चांगला आहे, किती चांगला आहे हे आपल्याला कळणार नाही. ज्यावेळेस हे गुण आपल्यामध्ये, आपण जर प्रेमळ असलो, आपण जर प्रीतीने भरलेलं असलो, आपल्या ठाई जर लीनता असली, नम्रता असली, आपण जर दया करणार असलो, आपण जर क्षमा करणारे असलो, तर आपल्याला कळणार आहे खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. आज पुढे जर वचन आपण जर बघितलं या ठिकाणी, जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. या ठिकाणी वचन काय सांगते? जो पुरुष त्याच्यावर भाव ठेवतो तो काय? धन्य. आज विचार आपल्याला करायचा आहे, माझा विश्वास त्या देवावर आहे का? माझा विश्वास त्या परमेश्वरावर आहे का? जर त्या देवावर माझा विश्वास जर नसला, त्या येशूवर माझा जर भाव नसला, तर ज्यावेळेस मी त्याच्याकडे जातो, ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, पण माझा विश्वासच नाही, तर तो देव, तो परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार नाही. जर माझा विश्वास आहे, जर माझ्यावर संकट आलेलं आहे आणि देवाकडे मी जर गेलो, देवाला सांगितलं आणि माझा विश्वास त्या येशूवर जर असला, तर त्या संकटातून देव मला बाहेर काढणार आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, जर मुरीच्या दाण्याएवढा जर तुमचा विश्वास असला आणि तुम्ही जर म्हटला डोंगराला उपटून समुद्रामध्ये पड, तर तसं काय होणार आहे? घडणार आहे. पण आपला विश्वास तेवढा पाहिजे. आणि ज्यांचा विश्वास त्या येशूवर आहे, त्या देवावर आहे, तो प्रत्येक व्यक्ती धन्य. तो प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित आहे. तो प्रत्येक व्यक्ती सुखी, आनंदी, समाधानी. का? तर त्या प्रत्येक व्यक्तीचा विश्वास कोणावर आहे? त्या देवावर आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, माझा देव या संकटामधून मला बाहेर काढणार आहे. जर आपण योहानाचा 3 अध्याय 16 वचन बघितलं, बऱ्याच लोकांना हे वचन पाठ आहे. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की कोणाचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्या परमेश्वराने, त्या देवाने आपल्यासाठी पुत्र पाठवलेला आहे. का? तर कोणाचा नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, सर्वांचं तारण व्हावं, म्हणून परमेश्वराने आपल्यासाठी येशू ख्रिस्ताला पाठवलेलं आहे या जगामध्ये. जर त्या येशू ख्रिस्ताकडं आपण जर बघितलं, ज्यावेळेस लोक त्याला मारत होते, ते शिपाई त्याला मारत होते, चाबकाने त्याला मारत होते, त्यावेळेस तो येशू ख्रिस्त त्या देवाला सांगत होता, अरे देवा, यांना क्षमा कर. हे लोक काय करताय यांना कळत नाही. बघा किती तो चांगला आहे. जर आज आपल्याला जर कोणी शिवी दिली तर आपल्याला लगेच राग येतो, परंतु त्या येशू ख्रिस्ताला इतकं मारत असताना, त्याच्यावर दुखत असताना तो देवाला सांगतोय, देवा यांना क्षमा कर. हे लोक काय करताय यांना कळत नाही. आज आपल्या प्रत्येकाला त्या येशूसारखं नम्र व्हायचंय. आज विचार आपल्याला करायचा आहे. जर तो जर चांगला आहे, जर मला त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याच्यासारखं वागणं मला गरजेचं आहे. जर मी त्याच्यासारखं वागत जर नसलो, मी त्याच्यासारखं राहत जर नसलो, तर त्याचा अनुभव मला येणार नाही. पण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मी जर चालतोय, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मी जर चालतोय, खरोखर त्या परमेश्वराचा अनुभव मला येणार आहे. तो किती चांगला आहे हे मला कळणार आहे.
आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर शांती पाहिजे, आज आपल्याला जर समाधान पाहिजे, सुख जर पाहिजे, तर आपल्याला चांगलं वागणं, चांगलं राहणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून आपल्याला आपल्यातला अहंकार, आपल्यातला गर्व, आपल्यातला मीपणा काढून टाकायचा आहे. आणि जसा परमेश्वर आहे, जसा येशू ख्रिस्त आहे, तसं आपल्याला व्हायचं आहे, तसं आपल्याला राहायचं आहे. आणि आज विचार आपल्याला करायचा आहे, जर आज मी जर खोटरट आहे, आज मी जर लोभी, आज मी जर पापी, तर मला सर्व टाकून द्यायचं आहे आणि ते येशूसारखं मला व्हायचं आहे. देवबाप या वचनावर आपल्याला आशीर्वाद पाठव.